नमस्कार, योगितास व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। आपण आलो आज ठाण्याला महात्मा फुले मंडई बाजारपेठ इथे आपण आलेलो आहोत आणि कांदा बटाटा मार्केट पाहणार आहोत। कांदा बटाटा होलसेलच्या दरात इथे मिळतो आणि उत्तम दर्जाचा मिळतो, तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहायचा। मच्छी मार्केट जवळ आहे मसाला मार्केट आणि मसाला मार्केटला लागूनच आहे हे कांदा बटाटा मार्केट। तुम्ही पाहू शकतात मोठ्या प्रमाणात इथे कांदे बटाटेची विक्री होते आणि होलसेलच्या दरात होते। इथून सगळी दुकानं चालू होतात। तुम्ही पाहू शकतात चांगल्या उत्तम दर्जाचे कांदा बटाटे तुम्हाला होलसेलच्या दरामध्ये इथे मिळतील। इथे कांदे आता ओतण्याचं काम चालू आहे, म्हणजे काढतायत। तर दादा कांदे कुठून येतात? कुठून? अच्छा, जुन्नर वरून येत आहेत बघा। आणि आजचा भाव काय आहे कांद्याचा? 25 रुपये केजी। अच्छा, ताई तुम्ही काय करता? साफ करताय? म्हणजे बटाटे निवडून बाजूला ठेवता वेगवेगळ्या, म्हणजे लहान मोठे असे साईज ने करता का? लहान मोठे। अच्छा, तर कांदा बटाटा मार्केट म्हणजे तुम्ही समोर मसाला मार्केटला आलात ना का, ह्या 3 गल्ल्या आहेत। ही गल्ली आहे, तिकडची एक गल्ली दिसते ती आहे, आणि इकडे बघा मसाला कांडप मशीन दळून वगैरे तुम्हाला सगळं मिळून जातं। तर अशा प्रकारे ही दुकानं सगळी लागूनच आहेत। तर आपण एका दुकानाला भेट दिली, त्या दादांना विचारूया आजचा दर काय दादा? रिटेल मध्ये कांदे 30 रुपये, बटाटे पण 30 रुपये रिटेलला। रिटेल मध्ये, आणि जास्त प्रमाणात घेतल्यावर? प्रमाणात घेतले की मग 5,000 रुपये कमी होते। 5,000 रुपये कमी होते। 25 रुपये भाव आहे होलसेल। या मार्केटमध्ये जी क्वालिटी भेटते ती कुठे भेटणार नाही। कांदे एकदम एक नंबर असतात, एक नंबर फ्रेश। तुम्ही पाहू शकता कांदे कसे आहेत, आणि निवडून छान आपल्यापर्यंत ते पोहोचतात, स्वच्छ करून आपल्यापर्यंत उत्तम दर्जाचा कांदा आणि चांगल्या प्रतीचा बटाटा मिळतो। तुम्ही पाहू शकता आजचा बटाट्याचा दर काय आहे? किलो आहे, आणि होलसेल घेतलं तर 20, 22, 24 जसा घ्याल तसा भाव आहे। लसणाचं कसं आहे दर? लसूण 450 रुपये किलो आहे। मग हा लसूण चांगला आहे का? हो, एक नंबर। हा मोठ्या कळीचा आहे? मोठ्या कळी। मग लसणाचे पण भरपूर प्रकार असतात ना? प्रकार एकच आहे क्वालिटी, पण आपल्याकडे हाच क्वालिटी जातो। हाच क्वालिटी म्हणजे चांगल्या दर्जाचा दादांकडे माल मिळतो, आणि याचं 40 वर्ष जुनं असं हे दुकान आहे। आणि मार्केट किती वर्ष जुनं आहे आपल्या कांदा बटाटा? 60 वर्ष जुनं आहे। 60 वर्ष जुनं? 25 ते 50 वर्ष तुम्हाला झाले, पहिले बाबा बसायचा धंदा आहे। अच्छा, तर तुम्हाला इथे सगळं कांदा लसूण बटाटा सगळं मिळणार आहे आणि चांगल्या प्रतीचं मिळणार आहे। तर दादा हा जो आता तुमचा माल आला आहे हा कुठून येतो? हा कांदा ओतूरचा। तर ओतूरपासून जुन्नर। मग हा तरी म्हणजे तुम्हाला किती प्रमाणात मागवावं लागत असेल? रोज एक गाडी असते। रोज एक गाडी असते, आणि जास्त हॉटेल व्यावसायिक वगैरे नाही, रिटेल सुपर मार्केट सगळं आपण सप्लाय करतो। अच्छा, मग आता पहिल्यापेक्षा आताचे दर बरे आहेत का अंदाजे? हो, एकदम आता स्वस्तच झाले ना। पहिले 60 रुपये होते। हो ना, मध्ये 60 होते, आता 20, 22, 25 पर्यंत आहे। अच्छा, तर अशा पद्धतीने कांदा बटाटा मार्केट तुम्हाला मी दाखवते, आणि कांदा बटाटा आपले दर कमी जास्त होतच असतात, पण चांगल्या उत्तम दर्जाचा कांदा आणि बटाटा तुम्हाला या मार्केटमध्ये मिळून जाईल। सफेद कांदा सुद्धा आहे। दादा सफेद कांद्याचं काय रेट आहे? 30 ते 40 रुपये। 30 ते 40 रुपये किलो। बघा उत्तम दर्जाचा आहे, चांगला, आणि बऱ्यापैकी मोठी साईज आहे। हा सुद्धा औषधी गुणधर्म असलेला कांदा आहे। अशा प्रकारे तुम्हाला कांदे बटाटे आणि छोट्या साईजमध्ये, हे जे छोट्या साईजमध्ये आहे बटाटे हे कसे आहेत? हे 20 रुपये किलो। हे कमी 20 रुपये किलोने आहेत। छोट्या साईजचे दादा आहेत बटाटे कसे किलो? हे 15 रुपये किलो ते 20 रुपये, म्हणजे हे होलसेलचं दर आहे ना? तर हे 15 रुपये, म्हणजे साईज प्रमाणे आपल्याला जर कुठला कमी भावात
किंवा काही कार्यक्रमासाठी वापरायचे असेल तर तसे पण आहेत. आकाराने मोठ्या साईजचे सुद्धा आहेत. चांगल्या दर्जाचा तुम्हाला माल या मार्केटमध्ये मिळणार आहे आणि होलसेल आणि वाजवी असे दर आहे. खूप जुनं असं हे मार्केट आहे. तुम्हाला कसं यायचं आहे दादा, कसं यायचं इथे यायचं असेल तर महात्मा फुले मार्केट कोणाला विचारा. हां, मच्छी 5 मार्केट विकेटच्या बाजूला मच्छी मार्केट आहे, त्याच्या बाजूलाच आपलं मार्केट आहे. म्हणजे आपण मसाला मार्केटला लागून अगदी जे मार्केट आहे 3 गल्ल्या आहेत. तुम्ही या गल्लीत नक्की भेट द्या आणि तुम्हाला जास्त प्रमाणात हवे असतील कांदे बटाटे तर नक्कीच. दादा तुमच्या दुकानाचं काय नाव आहे? आपलं दुकानाचं नाव गावडे ट्रेडर्स आहे. गावडे ट्रेडर्स. आणि जास्त घाऊक प्रमाणात हवं असेल तर हो, तुम्ही एकदम एकदम चांगलं मिळून जाईल. होलसेल भावात सगळं भेटून जाईल. तर अशा प्रकारे हे मार्केट आहे. तुम्ही पाहू शकता बरीचशी दुकानं आहेत इकडे. या बाजूला सुद्धा आहे. इथे सुद्धा बघा बटाटे साफ करतायत दादा. हे सुद्धा दुकानं आहेत. आणि मग इथे तुम्हाला बाहेरच्या बाजूला ही गल्ली आहे, ही स्टेशन रोडला जाते आणि ही दुसरी गल्ली सुद्धा कांदे बटाटे मार्केटला आहे. तर अशा प्रकारे हे मार्केट आहे. दादा आपल्या आता जास्त प्रमाणात मागवायचं आहे कांदा घर बसल्या तर मिळून जाईल का? आपण डिलिव्हरी पण देतो. मग तुमचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. जास्त प्रमाणात असेल तर डिलिव्हरी होणार आहे. तर अशा प्रकारे हे मार्केट आहे कांदा बटाटा मार्केट, मसाला मार्केट, समोर मच्छी मार्केट आणि बरीचसे मार्केट तुम्हाला ठाण्याला इथे आहे जांभळी नाक्याला लागून. तर हे मार्केटला नक्की भेट द्या. तुम्हाला चांगल्या उत्तम दर्जाचा कांदा बटाटा लसूण मिळून जाईल. विड्यांची तुम्हाला पानं हवी असतील ना तर इथे तुम्हाला मिळून जातील. एक काकांचं दुकान आहे. काका कशी विड्यांची पानं? तरी किती शेकडा वगैरे? 10 रुपयाला 20 पानं आहेत. बघा यांच्याकडे फ्रेश अशी पानं आहेत. हे पण इथे एक दुकान आहे आणि यांचं हाराचं पण हे आहे ना, हाराचं पण दुकान आहे ना. तर कांदा बटाट्याचा भाव कमी जास्त होत असतो, तरीसुद्धा आपण स्वयंपाकात त्याचा आवर्जून उपयोग करतोच. कांद्याशिवाय आपलं स्वयंपाक पूर्ण होत नाही. तर इथे पहा उत्तम दर्जाचा माल तुम्हाला मिळणार आहे. इथे स्वच्छ करून देतात. इथे पण स्वच्छ करून वेगळं केलं जातं आणि चांगल्या प्रतीचा आणि होलसेलच्या भावामध्ये तुम्हाला कांदा बटाटा लसूण मिळणार आहे. आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.